नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथी मटार मलाई कशी बनवायची ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि काजू घालायचे. हे सर्व साहित्य कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत 4 ते 5 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. इथे आपलं सर्व साहित्य छान भाजून झालं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊ. आता हे सर्व साहित्य थंड झालं आहे. आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया आणि आता पाणी न घालता मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊया. गरज पडल्यास 1 ते 1.5 चमचा पाणी घालायचं. इथे आपलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे. इथे मी मेथी पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे. कट केल्यानंतर ही मेथी जवळपास 2 कप आहे. 2 कप मेथीसाठी इथे आपल्याला 1 कप मटार घ्यायचे आहेत. इथे मी फ्रोझन मटार वापरत आहे. फ्रेश मटार वापरले तरी चालेल. फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊ. इथे मी ज्या पॅनमध्ये कांदा लसूण भाजलं तीच पॅन वापरत आहे. 1 चमचा बटर घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं तेलामध्ये छान तडतडलं की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं. हे सर्व वाटण तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं. इथे आपलं वाटण छान परतून झालं आहे. हळूहळू वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये हिरवी मेथी घालूया आणि ही मेथी 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊ. मेथी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे तिचा कडवटपणा कमी होतो. इथे आपली मेथी तेलामध्ये छान परतून झाली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया. या भाजीला फोडणी घालत असताना मी फक्त जिऱ्याचा वापर केला आहे. मी शक्यतो या भाजीमध्ये हळद घालत नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हळद घातली तरी चालेल. आता आपण यामध्ये मटार घालून घेऊया आणि आता हे मटार आपण 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया. जर तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर फ्रेश मटार 4 ते 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे आपले मटारसुद्धा व्यवस्थित परतून झाले आहेत. आता आपण भाजीमध्ये पाणी घालून घेऊया. इथे आपण आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपण भाजी 4 ते 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घेऊ. भाजीला छान उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं. मिक्स करून घेऊ आणि 1 ते 2 मिनिट छान शिजवून घेऊ. फ्रेश क्रीम घातल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर ते क्रीम भाजीमध्ये फाटू शकतं. तर इथे आपली गरमागरम मेथी मटार मलाई तयार आहे. वरून छान थोडंसं फ्रेश क्रीम घालून सर्व करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.